सांगलीत डार्क स्पॉटवर पोलिसांची धडक मोहीम. नागरिकांशी थेट संवादातून सुरक्षिततेवर भर. सांगली शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील विविध डार्क स्पॉटना प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान मंगळवार बाजार परिसरातील महानगरपालिका दुकानगाळे, औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या इमारती तसेच माधवनगर परिसरातील रविवार पेठेतील चांदणी चौक आणि लक्ष्मी चित्र मंदिर परिसरातील खुले मैदान या ठिकाणांची सखोल पाहणी करण्यात आली. यावेळी चिंतामण नगर येथे ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना सार्वजनिक ठिकाणी बाकड्यांची तोडफोड करणाऱ्या युवकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिसरात शिस्त आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चांदणी चौक, रविवार पेठ येथे युवकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. युवकांनी परिसरातील सुरक्षा, प्रकाश व्यवस्था आणि इतर सोयींबाबत आपल्या अडचणी मांडल्या. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर संदीप भागवत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे तसेच संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखा व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील संवेदनशील ठिकाणांवर अशा प्रकारे प्रत्यक्ष भेटी देऊन पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून नागरिकांशी थेट संवाद साधत विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.